तमसो मा ज्योतिर्गमय, अज्ञानाकडून प्रकाशाकडे जाणे, अंधाराकडून प्रकाशाकडे जाणे, हे जे वाक्य आहे हे शिकवणारा म्हणजे आपला गुरु. बरोबर, आज आपण गुरुपौर्णिमेबद्दल माहिती घेणार आहोत. 29 जुलै रोजी गुरुपौर्णिमा आहे. गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. या दिवशी आपण काय उपाय करायचे आहेत आणि गुरुप्रती आपली कृतज्ञता कशी व्यक्त करायची आहेत जाणून घेऊयात. प्रत्येकजण गुरु करतात. लहान मुलं शिक्षकांकडे आई वडिलांकडे गुरु म्हणून पाहतात व आपण जे थोर मोठे व्यक्ती आहेत ज्यांनी आपल्याला योग्य मार्गदर्शन केले ते आपले आईवडील असतील, आपले गुरुजन असतील, साईबाबा असतील, स्वामी समर्थ भगवंत असतील, गजानन महाराज असतील, ज्याच्या त्याच्या हेतूने आपण त्यांना गुरुस्थानी मानतो, ज्यांनी जीवनात आपल्याला योग्य मार्गदर्शन केले. मग अशा गुरूंबद्दल ऋण व्यक्त करण्याचा दिवस म्हणजे गुरुपौर्णिमा होय. त्याला वेदव्यास पौर्णिमा देखील म्हटली जाते. मग या दिवशी आपण काय करायचं आहे का, आपल्या घरामध्ये जर आपल्या गुरूंचा प्रतिमा असेल, आईवडील असेल, यांचं दर्शन घ्या. सकाळी शुचिर्भूत व्हा, चंदनाचा टिळा आपल्या कपाळी लावा आणि स्वामी असतील, साईबाबा असतील, गुरुजन असतील यांच्या फोटोला हार घालायचा आहे. या दिवशी दान काय करायचं आहे तर या दिवशी पिवळ्या रंगाच्या वस्तू दान करायच्या आहेत, ज्यामध्ये फळ स्वरूपात केळी असतील, पेढे असतील पिवळ्या रंगाचे, हरभऱ्याची डाळ असेल, गुळाचा खडा असेल किंवा गुळ असेल, अशा वस्तू आपण दान करा. म्हणजे त्या दिवशी गुरुचा आशीर्वाद आपल्याला उत्तम पद्धतीने मिळेल. मग या दिवशी आपण काय पठण करायचं आहे, जप काय करायचा आहे तर ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हा विष्णूंचा जप करा किंवा ओम बृहस्पतये नमः हा जप करण्यास हरकत नाही. ज्या देवांनी आपल्याला योग्य मार्गदर्शन केलेलं आहे, ज्यांनी आपल्याला मार्गदर्शन केले, या दिवशी त्यांना गुरुदक्षिणा द्यायला सांगितले. मग आपण आयुष्यभर जे गमवतोय वर्षभर त्यातला थोडासा हिस्सा दानपेटीमध्ये अर्पण करा किंवा गरिबांना दानधर्म करा. जे आपण दानधर्माच्या वस्तू सांगितल्यात मागाशी ते दानधर्म करा, अन्नदान करा आणि ह्या दिवसभर नामस्मरणामध्ये घालवा, आपल्या कार्यात घालवा. परंतु ज्या गुरुजनांनी आपल्याला योग्य मार्गदर्शन केले त्यांना न विसरता एक दिवसाची कृतज्ञता व्यक्त करायची. आपल्या शास्त्रात, हिंदू शास्त्रामध्ये प्रत्येक उत्सव हा आनंदाने साजरा केला जातो. त्यातीलच हा गुरुपौर्णिमा उत्सव आहे. आपण सर्वांना गुरुपौर्णिमेच्या मनपूर्वक शुभेच्छा. धन्यवाद.